पीसीओडी आणि पीसीओएस हा का होतो आणि कसा होतो, या दोन गोष्टी असतात. एक जेनेटिक हिट आणि दुसरी एन्व्हायरमेंटल हिट. त्यापैकी सगळ्यात पहिले जेनेटिक हिट. यामध्ये मूळतःच गुणसूत्रीय प्रॉब्लेम्स, गुणसूत्रीय बदल त्याला म्हणता येतील, ज्याला की आपण फॅमिली हेरिडिटरी म्हणतो. आईला, मावशीला किंवा घरात अजून कोणाला ओव्हेरियन डिसीज असेल तर तो तुम्हालाही होऊ शकतो. दुसरा प्रकार एन्व्हायरमेंटल हिट. यामध्ये जिथे तुमची सभोवतालची परिस्थितीच बदललेली असते, म्हणजे शाळेत असताना तुम्ही खो खो खेळतात, ॲथलेटिक्स खेळतात, इतर सर्व प्रकारचे खेळ खेळतात आणि अचानक 10वी-12वीमुळे तुम्हाला 8-8 तास अभ्यासाला बसायला लागतं. अचानक अभ्यास वाढतो, ताण वाढतो आणि त्यामुळे तुमचे पिरियड्स इरेग्युलर होतात आणि 8 ते 10 किलो वजन तुमचं कधी वाढतं हे तुम्हालाच कळत नाही. म्हणजे की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज तुम्हाला मॅनिफेस्ट झालेला असतो. या दोन्ही प्रकारामुळे पीसीओएस हा समाजात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पीसीओडी कसा ओळखायचा? पिरियड्स जर इरेग्युलर असले, अनियमित होते, गोळी घेतल्यानंतर पाळी येते, सोनोग्राफी केल्यानंतर ओव्हरीची साईज वाढलेली असते, ओव्हरीच्या आजूबाजूला पाण्याचे बुडबुडे निर्माण झालेले असतात, चेहऱ्यावर केसांची वाढ झालेली असते आणि डोक्यावरचे केस अचानक खूप प्रमाणात गळू लागतात, ह्या लक्षणांना आपण पीसीओएस असं म्हणतो.